लोकल बॉय संतोष कासवतकर तयार आहे. मागील सामन्यामध्ये अष्टपैलू खेळ केली होती संतोषने. दोन्ही खेळाडू 1 सेकंद. दोन्ही संघातील अतिरिक्त खेळाडू अभिजित मगदुम संघ आपला खेळाडू पाठवा ताबडतोब. ना 3 धावांची पेनल्टी. अभिजित मगदुम संघ खेळाडू पाठवा तर ते. अभिजित मगदुम संघ खेळाडू पाठवा लवकर ते. पृथ्वी आणि शेखर सलामी जोडी. पृथ्वी स्ट्राईक वरती. संतोष कासवतकरच्या हातामध्ये चेंडू आहे. कॉलेज एंडच्या दिशेने गोलंदाजी करण्यास तयार आहे डावखुरा गोलंदाज संतोष कासवतकर. पृथ्वी मातुंगेसाठी पहिला चेंडू घेऊन तयार आहे. हा क्लीन बोर्ड. पहिल्या चेंडूवरती डावखुरा गोलंदाज कमाल करतोय, धमाल करतोय. या ठिकाणी पहिल्या चेंडूवर पृथ्वीला परत धाडतोय. क्लीन बोर्ड. वाखाणण्याजोगी गोलंदाजी या ठिकाणी म्हणावी लागेल संतोष कासवतकरची. लोकल बॉय संतोष कासवतकर पहिल्या चेंडूवर यश प्राप्त करतो आपल्या संघाला. आपल्या कर्णधाराच्या भरोश्यावरती पूर्णपणे या ठिकाणी सत्यतेमध्ये उतरताना पाहतोय संतोष कासवतकर. डाव्या अष्टीवरील चेंडू होता. डाव्या आणि मधल्या अष्टीवरील चेंडू फ्लिक करायचा प्रयत्न केला. रूम घेतला होता, जागा बनली होती आणि चेंडूने मात्र थेट निशाणा साधला. यष्ट्यांचा त्रिफळा बाद. क्लीन बोल्ड. पहिला गडी पृथ्वी माटुंगे बाद. त्रिफळा बाद. गोल्डन डक परततोय. समीर वंतमोरी फलंदाजीसाठी येतोय. समीर वंतमोरी तयार आहे. सॅम वंतमोरी लो फुलटा चेंडू हलका ड्राईव्ह करतोय. मिडऑफच्या ठिकाणी चेंडू खेचत तैनात. एक धाव. एका धावेने खातं खोलतोय संघाचं आणि आपलं संतोष कासवतकरच्या दुसऱ्या चेंडूवरती समीर वंतमोरीने खातं खोललेलं आहे. पहिली धाव फलकावर लागली बॅटने येणारी आणि आपला साथी खेळाडू या ठिकाणी शेखर वाडकरला स्ट्राईकवरती आणतोय. लोकल बॉय शेखर तयार आहे. रिवर्सचा फटका. मिडल ऑफरचा चेंडू होता. रिवर्सला गवसनी घालायचा प्रयत्न केला होता परंतु पूर्णपणे बीट होतोय. संतोष कासवतकरची लाजवाब गोलंदाजी पाहतोय. पहिल्या चेंडूवर त्रिफळा बाद केलं होतं पृथ्वी याला आणि शानदार प्रकारे सुरुवात केली गोलंदाजीला. स्लोवर चेंडू पुन्हा एकदा फसवतोय. पूर्णपणे चकवा देतोय गोलंदाज संतोष कासवतकर. अतिशय सुरेख गोलंदाजी. अवघुरा गोलंदाज. प्रत्येक चेंडूमध्ये बदलाव, प्रत्येक चेंडूमध्ये वेगळेपण पाहायला मिळते. कट करतोय हलकाच बॅकवर्ड पॉइंट स्वीपर कवच्या दिशेने चेंडू सर्कलच्या आतमध्ये आळवायचा प्रयत्न होतोय आणि एक धाव पुन्हा एकदा जोडली जाते. धावसंख्या आता 1-1 पुढे सरसावतीये. 2 पर्यंत पोहोचली आहे परंतु सुरुवात मात्र अतिशय भेदक सुरुवात केली आहे संतोष कासवतकरने. अखेरचा चेंडू षटकातील ब्लॉकहोलमध्ये टाकायचा प्रयत्न केला. पूर्णपणे फसतोय फलंदाज. पूर्णपणे चकवा देतोय. यॉर्कर लेनचा चेंडू होता. पूर्णपणे फसतोय. रिव्हर्सचा प्रयत्न केला होता. पूर्णपणे फसतोय. अखेरचा चेंडू निर्धाव आणि षटकाची समाप्ती संतोष कासवतकरच्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गडाच्या मोबदल्यावरती 2 ही धावसंख्या. अतिशय भेदक मारा. केवळ 2 धावा खर्च केला. कंजूस अशी कंजूस गोलंदाजी केली. आपल्या संघासाठी फायदेमंद गोलंदाजी करतो संतोष कासवतकर. पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावातून पृथ्वीला परतावले. क्लीन बोल्ड केलं होतं पहिल्या चेंडूवरती आणि आपल्या संघाला हा विजय किती महत्त्वाचा आहे याची जाणीवही करून दिलेली आहे. कारण की जो संघ विजय होईल तो थेट पोहोचेल सुपर 8मध्ये क्वालिफायर मुकाबल्यांच्या मध्ये. आता एंड बदलला जातोय. गोलंदाजी केली जाते ती मार्केट एंडच्या दिशेने गोलंदाजीला येतोय.
उत्तम पाटीलच्या हातामध्ये चेंडू आहे. डाव्याच्या बाहेर थोडस मिसफिल्ड. षष्टीरक्षक चुकतोय. पंचांचा वाईटचा इशारा म्हणजे 2 धावा जोडल्या जातील. या ठिकाणी फलकावरती 2 धावा निश्चित जोडल्या जातील. धावसंख्या आता थोडीशी वेगळ्या होतीये. 4 धावा. 1 षटक पूर्ण, 1 गडी बाद. धावसंख्या आहे 4 धावा. सॅम वंतमोरी तयार. हा फ्लिकचा प्रयत्न. चेंडू हवेत आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपतोय. दुसरा गडी बाद पडतोय. मोठा धक्का. सॅम वंतमुरला परतावून लावतो या ठिकाणी. गोलंदाज उत्तम पाटीलची उत्तम गोलंदाजी. ह्या अडचणीमध्ये सापडलेल्या संघाला कसं सावरतोय, कुठपर्यंत नेतोय. कर्णधार ओमकार खामकरने जबाबदारी दिलेली आहे ही सुमित संकपाळच्या खांद्यावरती. 2 गडी लागोपाठ या ठिकाणी बाद झालेले आहेत. पाहायचं आहे सुमित संकपाळ तयार आणि मार्केट दिशेने उत्तम पाटील अतिशय उत्तमरित्या गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. सुमित साठी पहिला चेंडू घेऊन. हा डाव्या टेबल चेंडू फ्लिक करायचा होता. यष्टी रक्षक चुकतोय. चुकतोय. फलंदाजा समेत हा वाईटचा चेंडू येतोय. 2 धावा पुन्हा जोडल्या जातील. धावसंख्या होतीये 6 धावा. ह्या ज्या 4 धावा सध्या षटकामध्ये आलेल्या आहेत या वाईडच्या रूपामध्ये आणि बायच्या रूपामध्ये आल्यात. अजून म्हणावे तशी फटकेबाजी बॅटने झालेली नाहीये. नक्कीच बांधून ठेवलं या ठिकाणी. मोठा फटका मारत होता. चेंडूला खोदून काढतो. लॉंगच्या मधोमध चेंडू. लॉंग ऑफचा खेळाडू तो पण चेंडूवर येईल. एकच धाव या ठिकाणी. एका धावेने समाधान. सुमित संकपाळ स्ट्राईक वरती. धावसंख्या 1 ने वाढून होती 7 धावा. कोल्हापूर प्रीमियर लीग 2026 पर्व चौथे वर्ष चौथे दिवसही चौथा. सामना नंबर 3. जो जिंकेल तो सुपर 8 मध्ये जाईल. हलका फ्लिक करतो चेंडूला. लॉंग ऑनच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. यावेळी मात्र एकच धाव. मिसफील्ड. अरे थोडस समन्वयामध्ये या ठिकाणी खराब समन्वय म्हणावा लागेल. कारण इथे स्ट्राईक वरता फलंदाज नॉन स्ट्राईक पर्यंत पोहोचला होता. सुमित संकपाळ आणि या ठिकाणी फलंदाज शेखर वाडकरचा थोडासा समन्वय बिघडताना दिसलोय. नशीब बलवत्तर क्षेत्ररक्षकाने चेंडू चकला होता. जर तो थेट फेकी आली असती. यावेळी मात्र शेखर वाडकर वरती टांगती तलवार होती. मोठा फटका कव्हरच्या डोक्यावरनं. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर. पाहायचं आहे डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमा रेषा पार आणि शेखर वाडकरच्या बॅटमधनं वहिला चौकार या ठिकाणी येतोय. धावसंख्या होतीये वेगाने. धावा. तिसरा सामना सुरू आहे मित्रांनो. कोल्हापूर प्रीमियर लीग पर्व चौथे दिवस चौथा आणि तिसरा सामना. हा ड्राईव्ह करतोय मिडॉनच्या ठिकाणी. लॉंग ऑन मिड विकेटच्या मधोमध क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव. यावेळी मात्र सुरेख क्षेत्ररक्षकाने अचूक फेकी. एकाच धावेवर रोखण्यामध्ये यश मिळते क्षेत्ररक्षकाला. धावसंख्या होतीये 1 ने वाढून 13 धावा. पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा देऊन पहिल्या चेंडूवर संतोष कासवतकरने पृथ्वी माटून गेला परतावलं होतं.
हा ब्लॉक मध्ये टाकला चेंडू खोदून काढतोय मिडॉपच्या मधोमध चेंडू येतोय क्षेत्रक्षेत्र जो पण चेंडू अडवेल एक धाव दुसरा करण्याचा प्रयत्न खतरा खतरा या ठिकाणी धोका पत्करला होता. आनंद मखदूम के हाथों में गेंद है. पहले 2 ओवर में 2 विकेट जरूर खोए हैं लेकिन अच्छी रन संख्या 15 रन यहाँ पर जोड़ दिए हैं अभिजीत मखदूम स्पोर्ट्स ने. अच्छी शुरुआत यहाँ पर करते हुए एक एक मुकाबला जीत कर ये दूसरे जीत के तलाश में दोनों टीमें. जो जीतेगी वो सीधे क्वालीफायर में पहुंच जाएगी. सुपर 8 में शिरकत करने का ये सुनहरा मौका इन दो टीमों के पास है. देखना है कौन जीतेगा, कौन पहले कतार में लगेगा. जोड़ियां टूट गई है लेकिन बढ़िया तरीके से अपने आप को रोक कर रखा है. हाँ ये बड़ा शॉट मारना चाहते थे. बल्ले का ऊपरी किनारा विकेटों पर गिरती गेंद. खुद गेंदबाज गेंद तक पहुंचे, रन लेने की अटकलें खत्म की. डॉट गेंद के साथ ओवर की शुरुआत की है आनंदा मखदूम ने. अच्छी गेंदबाजी कहूंगा मैं क्योंकि सर्कल के 2 ओवर अब खत्म हो चुके हैं. सिंगल डबल्स पर जोर दिया जाएगा. खराब गेंद को मैदान से बाहर पहुंचाया जाएगा. ये रणनीति रहेगी जरूर क्योंकि केवल 15 रन पहले 2 ओवर में आए हैं आनंदा के सामने. शेखर वाडकर इस बार दिशा दी है गेंद को हवा में एक्स्ट्रा कवर की दिशा में. फील्डर प्रमोद चौहान कैप्टन खुद गेंद तक पहुंचे हैं और जब तक फील्ड करे थ्रो करे उससे पहले आसानी से 2 रन पूरे करके अपने अपने पॉपिंग क्रीज में सुमित और शेखर सुरक्षित वहां पर. रन संख्या 17 रन. 17 लॉस ऑफ 2. 17 लॉस ऑफ 2 ये स्थिति है अभिजीत मखदूम स्पोर्ट्स ये टीम की. शिखर तैयार है आनंदा के लिए. रिवर्स का प्रयास किया, नहीं, गलत शॉट सिलेक्शन कहूंगा मैं. बिल्कुल जगह आप खाली देख रहे हैं लेकिन 2 विकेट छोटे अंतराल में गिरे हैं. एक मजबूत साझेदारी की जरूरत है. सीधे बल्ले से आप जितने खेलेंगे रन उतने ही ज्यादा आने के चांसेस वहां पर है. बढ़िया गेंदबाजी फिलहाल आनंदा मखदूम द्वारा. बिल्कुल चकड़ कर रखा है, बांध कर रखा है पारी को. हाँ ये कट करना चाहते थे. उठा थोड़ी उछाल भरी गेंद ऑफ स्टंप से काफी बाहर. अंपायर का वाइड बॉल का इशारा. हमारी तरफ बाहें फैलाकर वाइड बॉल का इशारा देते हुए अंपायर. रन संख्या आगे बढ़ती हुई 1 से 18 रन. 18 लॉस ऑफ 2 अभिजीत मखदूम स्पोर्ट्स की रन संख्या है. दोनों कप्तान फिलहाल प्रमोद चौहान ओमकार खामकर अपनी पहली जीत दर्ज कर दूसरे जीत के तलाश में है. मजबूती से टिके हुए है. आनंदा के सामने पहली बार सुमित नहीं वैभव ये कट करना चाहते थे. बीट हुए पूरी तरह. देखना है 1 रन यहाँ पर बिल्कुल आता हुआ. 1 रन जुड़ जाएगा स्कोर बोर्ड में. रन संख्या 19 रन. धाव संख्या 19 धावा. षटक नंबर 3 सुरू आहे
आनंदा मगदूम गोलंदाजी करतोय आणि त्याला पहिल्यांदा सामना करण्यासाठी सुमित संगपाळ तयार. उड़ाकर मारा है सुमित संगपाल, हवा में गेंद, नीचे फील्डर. हाँ, ये पहले आपकी ओर में ये वहां पर थोड़ा मिसअंडरस्टैंडिंग हुआ था, लेकिन आखिरी के वक्त में फील्डर ने अपनी बाजू हटाई और सीधे अपने फील्डर को वहां पर जगह बना दी. एक बढ़िया कैच सुमित की पारी को खत्म किया. तीसरे विकेट का पतन यहां पर होता हुआ. कप्तान वहां पर आ चुके हैं. ओमकार खामकर कप्तानी पारी खेलने के लिए तैयार है. पिछले मैच में ओमकार खामकर ने ओमकार एरंडोलो के साथ एक 45 रनों की पार्टनरशिप सजाई थी. उसी की वजह से उन्होंने 90 से एक आंकड़ा पार किया था. 95 रन 96 रन जोड़े थे. 97 रनों का टारगेट दिया था. दूसरी टीम को 60 रनों में ऑल डाउन कर दिया था. उसी प्रकार की बल्लेबाजी की जरूरत है कप्तान से. कप्तानी पारी खेलनी चाहिए ओमकार खामकर ने. आनंदा मखदूम अपने ओर की आखिरी गेंद लेकर तैयार है कप्तान के लिए. आनंदा के सामने ओमकार तैयार है पहली गेंद खेलने के लिए. हाँ, ये पहली गेंद को लेग स्टंप के बाहर फ्लिक करना चाहते थे. देखना है अंपायर का व्हाइट बॉल का इशारा. 2 रन जुड़ जाएंगे. रन संख्या अब 20 से पार होकर 21 तक पहुंची है. 21. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 विकेट जरूर गिरे हैं. आनंदा ने बढ़िया गेंदबाजी की है. मिला जुला यहाँ पर अपने ओवर में केवल 3 रन बल्ले से खर्च किए हैं. हाँ, ये कंधे तक पहुंचने वाली गेंद पुल करना चाहते थे. पूरी तरह बीट हुए यहाँ पर और डॉट गेंद के साथ ओवर की समाप्ति. तो 3 ओवर के समाप्ति के बाद 3 विकेट के नुकसान पर 21 रन. 21. लॉस ऑफ 3 ये स्थिति है. और बढ़िया गेंदबाजी एटी स्पोर्ट्स द्वारा सभी गेंदबाजों ने जकड़ कर रखा है. 3 विकेट गिर चुके हैं और 7 के औसत थे. रगे हैं केवल 21 रन. देखो यहाँ पर बाद में जो मैच होने वाला है, मैच नंबर 4 बापू प्रेमी गौरी स्पोर्ट्स वर्सेस महालक्ष्मी स्पोर्ट्स, या 2 टीमों के दरमियान. कप्तान आशुतोष अंबपकर और अनिकेत माने को मैं विनती करता हूं कि अगले मैच का टॉस आपके जो 2 चेंजेस है वो करने के बाद जो अपडेटेड लिस्ट है उसके साथ आप कमेंट्री बॉक्स में आइए. चला, वेळेचं बंधन आहे मित्रांनो. आपला इनिंग ब्रेक झाला असेल तर कृपा करून आपण क्षेत्ररक्षण पसरवून घ्या. 3 षटकांची समाप्ती पूर्ण होतीये आणि 3 षटकांनंतर या ठिकाणी अभिजित मगदूम स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 21 पर्यंत पोहोचलेली आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सुरेख गोलंदाजी केली होती या ठिकाणी संतोष कासवतकर, उत्तम पाटील आणि आनंदा मगदूम याने. उत्तम पाटील गोलंदाजी मार्कवरती येतोय. मार्केट एंडच्या दिशेने गोलंदाजी करेल. तैयार है उत्तम पाटिल गेंदबाजी के लिए. बल्लेबाज ओमकार खामकर. में डाली गेंद को खोलकर निकाला. मिड ऑफ के बीचों बीच लॉन्ग ऑफ के 2 खिलाड़ी तक गेंद तक पहुंचे. 2 रन लेना चाहते थे पूरे भी किए. बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट.
बढ़िया दौड़ लगाई, विकेटों के बीच 2 रन जोड़े, अपनी टीम को 23 तक लेकर आए हैं। चौथे ओवर की शुरुआत हो चुकी है, चौथे ओवर की शुरुआत हो चुकी है और गेंदबाजी के लिए वापस एक बार उत्तम पाटिल को लाया गया है। इस बार ड्राइव किया है बढ़िया तरीके से, लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर तैनात, बढ़िया फील्डिंग, देखना है थ्रो, बढ़िया रनिंग बिटवीन विकेट, बढ़िया फील्डिंग थी, थ्रो भी अच्छी थी, लेकिन उससे बढ़िया ये दोनों बल्लेबाजों ने ये 2 रन चुरा लिए हैं। रन संख्या 25 रन, 25, लॉस ऑफ 3। देखिए बड़े शॉट नहीं आ रहे तो सिंगल डबल से काम चल सकता है। अगर आपकी गेंदबाजी पैनी है, गेंदबाजी में धार है, तो आप 60 से 65 तक भी बनाइए, लेकिन उतनी बढ़िया गेंदबाजी आपकी होनी चाहिए। ज़रूर है ओमकार खामकर के पास बड़े बड़े हीरे हैं गेंदबाजी में। इस खिलाड़ी ने पिछले मैच में हैट्रिक लगाई थी, 3 गेंदों में 3 विकेट, 5 विकेट हॉल यहाँ पर लिया था। उत्तम तैयार है, वापस एक बार में डाली हुई गेंद को खोद कर निकालना है मिडॉन की दिशा में। मिडॉफ का खिलाड़ी जब तक मिडॉन तक पहुंचे 1 रन पूरा, 1 रन संतुष्टि और स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन, 26। देखो अपनी 3 गेंदों में अब तक 5 रन खर्च कर चुके हैं, अभी भी 3 गेंदों का खेल बाकी है। उड़ाकर मारना चाहते थे, मारा है हवा में, गेंद चली गई एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, सीधे लॉफ्टेड 6 रनों के लिए। लाजवाब बल्लेबाजी यहाँ पर शेखर वाडकर के बल्ले से आता हुआ ये पहला बड़ा छक्का, लॉफ्टेड कवर ड्राइव, वो भी 6 रनों में तब्दील किया है। जरूरत है इस प्रकार के शॉट की टीम को। रन संख्या तेजी से आगे बढ़ गई, 32 तक पहुंची है, 32। स्कोर के अभी भी 2 गेंदे बाकी है। फुल टॉस गेंद, ड्राइव किया है, 1 रन, 1 रन से संतुष्टि और देखना है 1 रन केवल जुड़ता हुआ। रन संख्या 33 रन, 33। फाइनल बॉल ऑफ द ओवर, चौथे ओवर की आखिरी गेंद बाकी है। उससे पहले 33 रन लग चुके हैं बोर्ड पर, 3 विकेट गिरे हैं, लेकिन पारी को संभालने का काम किया है ये दोनों बल्लेबाजों ने। वापस एक बार में डालना चाहते थे, गेंद को ड्राइव किया है, हल्का तो से फ्लिक किया, दिशा दी मिडॉन की दिशा में, 1 रन, 1 रन संतुष्टि। दूसरा लेना चाहते थे, नकार दिया आप कप्तान ने। ओवर की समाप्ति, और ओवर के समाप्ति के बाद 4 ओवर के समाप्ति के बाद 34 रन 3 विकेट के नुकसान पर ये स्थिति है अभिजीत मखदूम स्पोर्ट्स की। पिछले मैच में हमने देखा था कि पहले 4 ओवर में लगभग 50 रन बोर्ड पर लगा दिए थे। ओमकार एरंडोले और ओमकार खामकर जोड़ी मैदान में खेल रही थी, 45 रनों की पार्टनरशिप उन्हें जड़ दी थी। तो थोड़ी सी यहाँ पर धीमी बल्लेबाजी कहूंगा, क्योंकि बढ़िया बल्लेबाज वापस लौट चुके हैं। इसके बाद भी अच्छी बल्लेबाजी लाइनअप उनके पास है। मराठी या ठिकाणी चित्रपटातील कलाकार रावण चित्रपटाचे साईड हिरो राहुल पिंगळे नाना काका, कसबा बोडा येथील राहुल पिंगळे नाना यांची निवड झाल्याबद्दल मी स्पर्धा कमिटीतर्फे स्वागत करतो। रावण पिक्चर मराठीमध्ये येतोय, त्याच्यामध्ये त्यांची भूमिका असणार आहे आपल्या मैदानातील खेळाडू कसबा वाड्याचे राहुल पिंगळे नाना यांची निवड झालेली आहे। त्याच्याबद्दल मी स्पर्धा समिती कोल्हापूर प्रीमियर लीग स्पर्धा समितीतर्फे राहुल पिंगळे नाना यांचं मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील कारकिर्दीस मी खूप साऱ्या शुभेच्छाही देतो। आपल्या स्पर्धा समितीतले मुख्य कृष्णा पिंगळे सर यांचे ते बंधू आहेत, राहुल पिंगळे सर। आणि जो आता मराठीमध्ये सध्या एक रावण नावाचा चित्रपट येतोय, त्याच्यामध्ये त्यांची सहकलाकार म्हणून निवड झालेली आहे। खूप खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना समितीद्वारे, आणि त्यांचा प्रवास असाच आता पुढे उत्तमरित्या सुरू राहो। तर पुन्हा एकदा यानंतर मी विनंती करतोय थेट आपण ज्यांच्या मधुर आवाजातून मराठीमधून
काल सकाळपासून जे समालोचन ऐकत आहात तर काका म्हात्रे सरांना विनंती करतोय की याच्या पुढील 4 षटकांमध्ये ओमकार खामकरचा संघ कुठल्या धावसंख्येपर्यंत मजल मारतोय आपण ऐकणार काका म्हात्रे यांना. धन्यवाद राकेश गाडगे सर, धन्यवाद मुकेश भाटे सर, भाट सर. तर यानंतर पुढचा सामना आपला पाहायला मिळणार आहे. अर्थातच बाबू प्रेमी प्रणित गौरी स्पोर्ट्स विरुद्ध महालक्ष्मी स्पोर्ट्स या दोन्ही संघाच्या संघाने नाणेफेसाठी त्वरित यायचं आहे. वळी आपण क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूबाजी युद्धाकडे. सामना सुरू आहे. 4 षटकात आपण पाहिले धावांचे योगदान. दरम्यान अमोल तेली गोलंदाज, डावखुरा गोलंदाज यांनी पाहिलं पंचांच्या डावीकडून अर्थातच डाव्या हाताने गोलंदाजी केली होती. इथे मात्र चेंडू गेला तो अर्थात मिडऑफ क्षेत्रामध्ये. 2 धावा सहजगत या धावफलकात मिळाल्या. 2 धावा एकूण धावफलकात वाढ झाली 36. षटक क्रमांक 5 मार्गस्थ मैदानामध्ये. सलामीचा फलंदाज शेखर वाडकर नॉन स्ट्राईक एंडला एक चांगली फलंदाजी करतो. एक षटकार चौकार त्याच्या खात्यामधून आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्याला संघनायक अर्थात ओमकार खामकर साथ देतात. वैयक्तिक 6 धावसंख्येवर स्ट्राईकवर आहेत. पुढचा चेंडू या ठिकाणी चेंडूला सुंदर फटका घेण्याचा प्रयत्न केला. शेतक्ष चेंडूवर येतोय. चेंडूला अडवला गेला अर्थात लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. पण मात्र 2 धावा सहजगत येथे पूर्ण केलं. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळालं. ते क्षेत्ररक्षकाचं 2 धावांचं योगदान इथे मिळालं. क्रिकेटमध्ये पाहूया तिसऱ्या पंचाकडे मागणी केली की इथे हा चौकार आहे किंवा सेफ आहेत. अर्थातच 2 धावा इथे धावफलकाने नोंदवल्या. 38 धावा. ओमकार पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी. पुढील चेंडू यावी मात्र चांगला चेंडू पहा उजव्या इष्टीच्या जवळून चेंडूला पेश केला होता. चेंडू गेला इष्टीच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळाली. खरं तर अभिजित मुगदुम स्पोर्ट्स या संघाने आपण पाहिलं होतं 96 धावाचं लक्षात अर्थातच आपल्या संघासमोर उभं केलं होतं प्रतिस्पर्ध्यासमोर. या ठिकाणी मात्र महत्त्वाचा सामना कारण दोन्ही विनर विजयी संघ यातील एक संघ कोणता विजयी होईल आणि सुपर 8मध्ये जाईल असं उत्तर आपल्याला मिळेल. दरम्यान या ठिकाणी मात्र आपण पाहतो उजव्या खूपच बाहेर चेंडू शॉट थर्डमॅनला गेलाय. पंचांचा सोयीचा इशारा येतोय. 1+1 2 धावा धावफलकावर इथे नोंदवल्या गेल्या. 40 धावा धावफलकावर. एका बाजूला अरुण तेळी सर संघाचे संघमालक आहेत. दुसऱ्या बाजूला अभिजित मगदुम सर संघमालक. प्रमोद चव्हाण कर्णधार आहे. ओमकार खामकर एका बाजूला कर्णधार. दरम्यान पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून यावी डाव्या हाताने. चेंडू चांगला होता पण तितका सुंदर फटका पाहायला मिळाला. चेंडू गेला तो अर्थात कव्हर पॉईंटला. शेतशेत चेंडू येते. चेंडूची फेकी करतोय यष्टी रक्षकाच्या दिशेने पण तो म्हणतात 2 धावा सहजगत येते पूर्ण केल्या. सो एक रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळालं. 2 धावांचं योगदान मिळालं. 2 धावा मिळतात त्या फलंदाजाला. 2 धावा मिळाल्या त्या फलंदाज शेखर वाडकरला. एकूण धावा धावफलकावर येतात त्या 42. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारलेलं तुम्हाला पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहतात एक क्षेत्ररक्षक इथे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आहे. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन. एक मिड विकेट तर एक डीप स्क्वेअर लेग. 30 सर्कलच्या बाहेरचं क्षेत्ररक्षण तुम्हाला इथे पाहायला मिळतात. 42 धावा आतापर्यंत धावफलकावर आल्यात. षटक क्रमांक 5 मार्गस्थ मैदानामध्ये आपण पाहतात KPL अर्थात 2026 ही स्पर्धा. 4थं पर्व. एक मोठी क्रिकेट स्पर्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस. 7 सामने उद्या पाहायला मिळतील. कोणता संघ 1 लाखाचा मानकरी ठरेल याचं उत्तर देखील उद्या आपल्याला पाहायला मिळेल. द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 15,000, चतुर्थ क्रमांक 15,000 हे एकूण 1,80,000ची भव्य क्रिकेट स्पर्धा. वर या मैदानाकडे यावी पुन्हा एकदा तो चेंडू
तोच टप्पा निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी तुम्हाला इथे पाहायला मिळते ती गोलंदाजीच्या माध्यमातून. अमोल तेली डावखरे गोलंदाज आहेत आणि अर्थातच आपण पाहतात डावखरे गोलंदाज शक्यतो अखेरचा चेंडू अंतिम चेंडू या षटकामधला. अमोल तेली पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर पंचाच्या डावीकडून डाव्या हाताने रिव्हर्स स्वीप करण्यासाठी प्रयत्न केला. पटक्यामध्ये ताकद इथे नव्हती आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू अर्थात जातोय तो शॉर्ट थर्डमॅन दिशेला. एक धाव इथे धावफलकावर नोंदवली. लेग बाईचा इशारा पंचांचा येतोय. एक धाव जगदन. मला वाटतं फलंदाज थोडेसे जखमी झाले आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावर आल्या त्या 3 गडी बाद 43. ती गाडीची लाईट जरा बंद करा. समोरची लाईट. येस आपली गाडी. येस धन्यवाद धन्यवाद सर. तर थोडंसं खेळाडू थोडंसं जखमी इथे आपण पाहायला मिळतात. त्या दरम्यान थोडंसं जलपान पाणी या ठिकाणी घेऊन दिले ते खेळाडूसाठी. खरं तर या स्पर्धेला कोणत्या प्रकारचं गालबोट लागू नये हा नेहमीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करत असतो. कारण ही भव्य क्रिकेट स्पर्धा आहे. पर्व 4 या कोल्हापूर नगरीमधली अर्थात कोल्हापूर प्रीमियर लीग 2026 या संपूर्ण स्पर्धेचा आपण जर विचार केला तर अर्थात पहिल्या दिवशी अमीर भैया स्पोर्ट्स आणि अर्पिता स्पोर्ट्स आजरा हे 2 संघ सुपर 8मध्ये दाखल झाले. दुसऱ्या दिवशी आदिती विरू आणि दख्खन पन्हाळा हे 2 संघ सुपर 8मध्ये अंतिम 8मध्ये प्रवेश करते झाले. काल तिसऱ्या दिवशी अनबॉक्स मोबाईल आणि स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स ह्या संघाने सुपर 8मध्ये प्रवेश केला आहे. पाहूया 7वा संघ या 2 संघामधून कोणता संघ असेल जो सुपर 8मध्ये अंतिम 8मध्ये प्रवेश केला. नाणेफेकसाठी यायचं आहे. बापूप्रेमी प्रणित गौरी स्पोर्ट्स विरुद्ध महालक्ष्मी स्पोर्ट्स. आशुतोष आणि अनिकेत या दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण लगेच नाणेफेकसाठी यायचं आहे. वारंवार आम्ही तुम्हाला सूचना देतो चला वेळ देऊ नका. नाणेफेकसाठी त्वरित यायचं आहे. खेळाचं पहिलं सत्र इथे माझं सुरू आहे आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर इथे माझं नाणेफेक होणं आवश्यक आहे. वळीच आपण मैदानाकडे. चला दोन्ही संघनायकांनी या नाणेफेकसाठी. बापू प्रेमी प्रणित गौरी स्पोर्ट्स आणि महालक्ष्मी स्पोर्ट्स. धावा आल्या त्या 3 गडी बाद 43. 5 षटकं समाप्त झालीत. येणारी 3 षटकं अजूनही बाकी आहेत आणि या 18 चेंडूमध्ये पाहूया किती धावांचं योगदान इथे मिळेल. एका बाजूला IT स्पोर्ट्स दुसऱ्या बाजूला अभिजित मगदोम स्पोर्ट्स यांच्यातील ही लढत महत्त्वाची लढत. यातील जो संघ विजयी होईल हा अंतिम 8 सुपर 8मध्ये प्रवेश करेल आणि उद्या या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. तर पराभूत संघाला मात्र निश्चित पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील. वळतो आपण मैदानाकडे. नवीन षटक मंडवी यांकडून गोलंदाज अनंत मोगदम यावेळी गोलंदाज. षटक क्रमांक 6 घेऊन ओमकार आणि फलंदाज अर्थात दोन्ही ओमकार. या षटकातला पहिला चेंडू दरम्यान इथे मात्र हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ चेंडू हवेमध्ये आहे. या झेलच्या काही क्षेत्ररक्षक जात होता तोपर्यंत मात्र फलंदाजांनी 2 धावा सहजगती इथे पूर्ण केल्या. 2 धावांचं योगदान इथे मिळालं. 45 धावा धावफलकावर 45. हॅलो हॅलो. 6व्या षटकाच्या सुरुवातीच्या नंतर धावसंख्या झालेली आहे 45. 45. लेखकट पद्धतीचा चेंडू. चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. काय झालं यस खिलाडूवरती दाखवल्या या ठिकाणी. चेंडू सरळ जातो सीमा पार. षटकार. धावसंख्येत बदल. धावसंख्या झालेली आहे 51.
ओमकार खामकर याच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. माफ करा, ओमकार एरंडोले याच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. हा पुन्हा एकदा अयशस्वी प्रयत्न. हा गुड थ्रो प्रमोद चव्हाण फ्रॉम पुन्हा. माफ करा, पुन्हाचाच खेळाडू आहे पण तो धीरज आहे. चुकीला माफी नाही. धाव संख्या 51 झालेली आहे. 5 गडी बाद. ओमकार एरंडोलेची याची जागा घेण्यासाठी कोण येतोय पाहूया. नवीन फलंदाज वैभव खबाले फ्रॉम जयसिंगपूर. सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर म्हटलं तर वावगं ठरणार नाही असा वैभव खाबाले. तितकीच सुंदर गोलंदाजी, त्याचबरोबर तितकीच सुंदर अशी फलंदाजी करतो. अनेक सामने याने एक हाती जिंकून दिलेत आपल्या संघासाठी. वैभव खाबाले नाही रे भाऊ आहे आपले. पाच खेळाडू बाद झालेले आहेत. धाव संख्या झालेली आहे 51. 6व्या षटकाच्या 3 चेंडू झालेले आहे. 3 चेंडू बाकी. स्ट्राईकवर असेल ओमकार खामकर, स्वतः कर्णधार आहे अभिजित मगदूम स्पोर्ट्स संघाचा. पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. थांब केली का मारा नाही अजून चौकार षटकार प्लीज डीजे. आनंद मगदूम शाहूवाडी एक्सप्रेस. हा चेंडू फटकावलाय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक असेल आणि फलंदाज बाज असेल. 6वा धक्का बघतोय ओमकार खामकर याच्या स्वरूपात. ओ फुलटॉस पद्धतीचा चेंडू. काय झालं. येस प्लेयर रिव्ह्यू. थर्ड अंपायर इन ऍक्शन. मुकेश सर जमतंय का. 1 नंबर सर्टिफिकेट मला मिळालेला आहे. अक्षरशः निर्णय द्यायचा आहे आपला. Yes, it's a no ball. It's a beamer. It's a free hit.
धावसंख्येत वाढ झालेली आहे, धावसंख्या झालेली आहे 52. आपल्या आवडीचा शॉट खेळण्याची परवानगी मिळाली आहे लखनपाडी याला. येता मरे वाईस थांबा, किती गडबड करतस, मागता वडे मिळता भाजी. हो, फलंदाजाला बीट करण्यात यशस्वी झाला आनंद मगदूम. 1 बाउन्स, चेंडू जातोय डॉट. धाव संख्या स्थिर, धाव संख्या असेल 52, 52. 6व्या षटकात अखेरचा चेंडू असेल. धाव संख्या झालेली आहे ती 52. कुठेतरी धावगतीला गती द्यायला पाहिजे. हा चेंडू शॉर्ट ऑन पोल, चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक शुभम गायकवाड, फलंदाज बाद. आणखीन एक धक्का बसलेला आहे, 7वा धक्का बसलेला आहे अभिजित मगदूम स्पोर्ट्स संघाला. पहिला चेंडू येस, ऑप्टमच्या बराच बाहेर जाणार हा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा, धाव संख्येत बदल. धाव संख्या झालेली आहे 53, 53. 7 बाद 53. षटक चालू आहे 7वं. 7, 7, 7. संध्याकाळी विचार करा. वा, मिड विकेटच्या दिशेने फटकवलेला फटका, फलंदाज बाद. वैभव खाबाले. 8वा धक्का अभिजित मगदूम स्पोर्ट्स संघाला. मैं दर्शकों से बता दूं कि इस मैच के बाद जो अगला मैच खिलाया जाएगा, इतनं मारणं उडी पडशील पली. एक बॉल झाला काय? एकच बॉल झाला. हा, एटी स्पोर्ट्स संघाचे ओनर अरुण तेली यांच्या हस्ते पुढच्या सामन्याची नाणेफेकी होईल. अरुण दादा थोडं कॉमेंटर टॉस जवळ या.
वेदांत स्पोर्ट्स और महालक्ष्मी स्पोर्ट्स के बीच आगे का मैच खिलाया जाएगा, उसका सिक्का यहाँ पर अब उछाला जाएगा। ऑप्टमच्या बराच बाहेर हा चेंडू चेंडू स्वैर घोषित केले आहे पंचांनी. मनोज संकपाल सर, पायी स्वरूपात किती धावा येतात पाहूया. यस 2+ वाइड एक टोटल 3 रन्स. अब तक 56 झालेले आहे धाव संख्या. 4.5 झालेले आहेत. 70-75 जरी हा सामना पाहण्यासारखा नक्कीच होईल. बॉलिंग साईड चांगली आहे अभिजित मगदूम स्पोर्ट्स संघाची. पुन्हा एकदा फुलटॉस स्क्वेअर कट पद्धतीचा फटका. एकच धाव मिळेल. अभिजित फल्लेरा स्ट्राईक वर आला यावेळी मात्र रणजित नासनीगर. 57 धाव संख्या झालेली आहे. 57. अरुण दादा थोडे लवकर या, तुमच्यासाठी रॉस थांबलेला आहे. येस 100 मीटर मारताय का काय. लेग साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न यशस्वी. चेंडू जातोय निर्धाव डॉट. धाव संख्या स्थिर. धाव संख्या असेल ती 57. 3 चेंडूचा सामना संपलेला आहे. उर्वरित 9 चेंडूत अभिजित मगदूम संघ किती धाव संख्या जमवण्यात यशस्वी होते ते पाहूया. अरुण दादा आलेले आहेत, आभारी आहे. हा चेंडू ऑप्टमच्या बाहेर ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. एकच धाव मिळेल. धाव संख्या झालेली आहे 58. 58 लास्ट 2 बॉल. धाव संख्या झालेली आहे 58. अखेरचे 8 चेंडूत किती धावा जमवतात ते पाहूया. अभिजित मगदूम स्पोर्ट्स. हा चेंडू हवेत. कलेक्शन चांगला आहे. सागर फल्ले याच्या बॅट मधून हा षटकार. गरज असताना
मॅच चांगली जिंकायचा प्रयत्न करेल. सो ऑल द बेस्ट दोनों टीमों के लिए. गुड लक. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपला एक एक चेंज इथं सांगून पुढे जायचं आहे. माफ करा, 2-2 चेंज आहेत तुमचे. दोन्ही कर्णधार कॉमेंटरी बॉक्सशी संपर्क साधा. दोन्ही चेंजेस सलीम भैया करून घ्या दोन्ही चेंजेस. थँक्यू. संतोष कासवतकर अनुभवी फलंदाजासमोर अनुभवी गोलंदाज. हा चेंडू प्रयत्न यशस्वी रनआउट करण्याचा. एक धाव पूर्ण करेल विशाल कुपेकर. धाव संख्या झालेली आहे. धाव संख्या झालेली आहे 66. आता मात्र स्ट्राईकवर येतोय सागर फल्ले, ज्याने एक उत्तुंग षटकार खेचलेला आहे. आपल्या संघाला सुस्थितीत नेतोय का पाहूया. संतोष कासवतकर याचा सामना करेल अभिजित फल्ले. हा शॉर्ट ऑन पूल चेंडू हवेत नाही. एक धाव पूर्ण करतोय सागर पल्ले. धाव संख्या झालेली आहे 67. दोन्ही संघांनी करायचे. धाव संख्या सांगा सर. आम्ही 67. अखेरचे 4 चेंडू किती धावा जमवण्यात यशस्वी होतोय पाहूया. अभिजित मगदूम स्पोर्ट्स. हा रिव्हर्स पद्धतीचा फटका. प्रयत्न फसतोय. एक धाव पूर्ण होईल. धाव संख्या 68. लास्ट 3 बॉल. स्ट्राईक वर सागर फाले सांगितलेला आहे. धाव संख्या झालेली आहे 68. अखेरचे 3 चेंडू किती धावा जमवतात पाहूया. अभिजित मगदुम स्पोर्ट्स. चेंडू हवे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा झेल पडतोय. चेंडू सरळ जातोय सीमा पार. धाव संख्या असेल 72. 72. धाव संख्या झालेले 72. अखेरचे 2 चेंडू. स्ट्राईक वर सागर फल्ले एक षटकार व एक चौकारच्या साहाय्याने खेळतोय. हा पुन्हा एकदा मिडविकेटच्या एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. दुसरी धाव देखील आरामात पूर्ण होईल. धाव संख्या असेल 74. 74. 8व्या षटकातील अखेरचा चेंडू. स्ट्राईक वर सागर फल्ले. धाव संख्या झालेली आहे 74. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यशस्वी. यष्टूंचा वेध घेतोय संतोष कासवतकर याचा चेंडू. येस टीम इज ऑल आउट. अभिजित मगदूम स्पोर्ट्स. एटी स्पोर्ट्स संघाला 48 चेंडूत 75 धावांची गरज. टीजे नवीन बॉल अवेलेबल करायचा आहे सर. नंदू सर बॉल घे दादा. पप्पू सोनार याचा मुलगा. दादाला गाव आहे. थांबकी भैया माझं जुनं मित्र गाठ पडली मर्दा. अनबॉक्स गेली की वर आणि बॉक्स कशाला द्या. सच्चाची गाडी घेतो की मॅच कार्ड गाडी. टीजे टीजे हॅलो हॅलो.
सामना नक्कीच रंगतदार होईल कारण की अभिजित मगदूम स्पोर्ट्स संघाची गोलंदाज खूपच तगडी आहे. प्रेक्षकांनी कुठेही जायचं नाही, नक्कीच सामना रंगतदार होईल. बॉलर कोण कोण रे? ओमकार खामकर, रणजित नाचणीकर, विशाल कुपेकर हे अशी तगडी बॉलिंग सेट असल्यामुळे सामना नक्कीच रंगतदार होणार आहे. 75 डिफेंड करतात का पाहूया. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अभिजित मगदूम स्पोर्ट्स कर्णधार ओमकार खामकर. आपले सलामी जोडी मैदानात पाठवायचे आहे. अभिजित माफ करा अरुण तेली स्पोर्ट्स संघाची सलामी जोडी मैदानात कर्णधार प्रमोद चव्हाण. यस यस चला विशाल सर 75 टू विन. स्कोर चेक करा जरा एकदा अमीर भैया. छोटू संगपाळ या जरा. कोणाला माहित आहे त्यांनी या काय झालेलं स्कोर? 1 रनचा फरक आहे. 1 रनचा फरक आला. 1 रनचा फरक आला. किती गेला तो? त्याची ही ओव्हर संपायच्या आधी किती होता बघ? 7 ओव्हर किती होता? 65 होता. 65. हा पहिला वाईट पडला होता त्यामुळे तो 66 झाला. किती आहे टार्गेट आता? 75. 75 टू विन. चला क्षेत्ररक्षण राहून घ्या. लवकर जायचं आहे. आज एकाचा वाढदिवस आहे त्याचं जेवण असतं कमिटीला. येस आज मेस बंद आहे. तुमची सोय तुम्ही करून घ्या. ट्राय हेमंत कोहली सर और प्रदीप शिंदे सर, वेल डन, वेरी गुड जॉब. स्वागत करता हूं. और मेरे साथ टेनिस क्रिकेट लाइव टेलीकास्ट करने वाले सभी कैमरामैन का भी मैं स्वागत करता हूं. और मेरे साथ कमेंटेटर जो जुड़े हैं मुंबई से बुलाए गए काका सर, गुरुवर्य, उनका भी मैं स्वागत करता हूं. और मेरे साथ जुड़े कोल्हापुर डिस्ट्रिक्ट के राकेश सर, इनका भी स्वागत है. फिलहाल निकल पड़े दोनों बल्लेबाज. यह मैच काफी अच्छा मैच होगा दोनों टीमों के बीच. एटी स्पोर्ट्स के ब्लू जर्सी
दोनों टीमें अपना अपना एक एक मैच खेल कर यहाँ तक आए। ये दूसरा मैच चलता हुआ दोनों टीमों के बीच। इससे पहले के मैच में अर्धशतक की पारी खेली थी वही खिलाड़ी ओपनिंग के तौर पर। शुभम गायकवाड़ और प्रमोद चौहान। शुभम अर्धशतक की पारी खेली थी पिछले मैच में। क्या वो ऐसी पारी गुरु अब इस मैच में दिखाए खेल पाएंगे? चुनौती भरा ये देखना होगा। यह मैच जीत के लिए चाहिए 75 रन। पहले मैच में विशाल इस गेंदबाज ने हैट्रिक ली थी, वही गेंदबाज आएंगे दूर वाली छोर से गेंदबाजी के लिए। कुल मिला के 5 विकेट अपने नाम की विशाल ने, उसी के चलते पहला मैच अपने नाम जीत हासिल की थी। काफी बड़े फर्क से मुकाबला जीता था। और शुभम ने अर्धशतक की पारी खेली थी 50 रनों की। लेट्स प्ले। कोल्हापुर प्रीमियर लीग, बावड़ा क्रिकेट क्लब कसबा बावड़ा कोल्हापुर आयोजित कोल्हापुर प्रीमियर लीग KPL 2026 चौथवें सत्र का यह टूर्नामेंट। भाई इस टूर्नामेंट का जो अंतिम मेगा फाइनल का मैच होगा, अंतिम डे, वो कल के दिन होगा 26 जनवरी। कल नाइट के तौर पर अंतिम मेगा फाइनल का मैच होगा। मैं सभी दर्शकों से विनती करूंगा कि भाई जैसे आज उपस्थिति दिखाई है, कल भी दिखाइएगा। अंतिम मेगा फाइनल का मैच देखने के लिए यहां पर यह मैदान बेसब्री से सभी दर्शकों का इंतजार करेगा। फिलहाल चलते मैदान पर आंखों देखा सुनाने के लिए मैं मुकेश जी भाट। पहला ओवर पहली गेंद विशाल। और विकेट टू विकेट की भी गेंद थी, हल्के हाथ पंच किया इस एक रन से खाता खोलते हुए प्रमोद चौहान। और अब आए शुभम गायकवाड़। पिछले मैच में धुआंधार पारी खेली थी, वन मैन आर्मी की तरह। शुभम गायकवाड़ यह स्ट्राइक पर। फिलहाल पहला ओवर चलता हुआ विशाल द्वारा, और सामना करेंगे शुभम। विशाल टू शुभम। वह शुभम तैयार नहीं थे। उठाकर खेल दिया, इसे पीछे खिलाड़ी है। ओ एकदम से स्टॉप हो गए, बिल्कुल भी प्रयास नहीं किया। मेरे ख्याल से दौड़ लगा लेते तो गेंद तक पहुंच जाते, मगर आंखों पर रोशनी आने की वजह से एकदम से अपने आप को कंट्रोल कर गए, स्टॉप हो गए। समीर वंटमुरी थे जी, बिल्कुल गेंद दिखाई नहीं दी मुकेश शिंदे सर। मैं दर्शकों से जरूर कहना चाहूंगा कि भाई जहां बैठे वहीं पर बैठे रहिए, ये मैच रोंगटे खड़े कर देगा। विशाल को पकड़ के आगे गए। और ऑन साइड में उठाकर खेल दिया इसे डाउन द ग्राउंड, न द बाउंड्री। कोल्हापुरचा शुभम गायकवाड़ के बल्ले से यह चौका निकलता हुआ। विशाल को फिकर की अगली गेंद थोड़ी सी आगे की दे बैठे थे।
ओह, वहां पर शॉर्ट लंग में खिलाड़ी मौजूद, रन लेने का प्रयास मना किया, वहां पर वापस भेज दिया शुभम गायकवाड़ को। इस वक्त कोई जोखिम नहीं उठाना चाहेंगे प्रमोद चौहान। पहला ओवर उठाकर खेल दिया इसे गुरु, ये जाएगी गेंद हवाई यात्रा के लिए, बिना टिकट बिना पासपोर्ट। ओ हो, स्लॉट में की भी गेंद थी। कमाल की विकेट बनाई है इस केपीएल इस टूर्नामेंट के लिए। शुभम गायकवाड़, ये दूसरा ओवर। वैभव अपना निजी पहला ओवर, टीम का दूसरा ओवर लेकर आते हुए। फुल टॉस की भी गेंद थे, डीप ऑफ साइड में खेल दिया, थोड़े आगे गए फिर पीछे है, बिल्कुल भी साइजा नहीं कर पाए। ये गेंद जाएगी गुरु, इनके खाते में जड़ दीजिए, 1 2 नहीं 3 नहीं पूरे 4 रन जड़ दीजिए। सवान के रूप में नए बल्लेबाज अब आएंगे, संतोष कसवटकर। संतोष को भेजा गया, भाई छोटा कद है मगर काम काफी बड़े बड़े करते हैं।
मजेदार होगा यह मैच। मैं दर्शकों से बता दूं कि इन दोनों टीमों में से जो टीम जीतेगी वो गुरु उस टीम के लिए दरवाजे खुल जाएंगे सुपर 8 के, पासपोर्ट मिल जाएगा। दोनों टीमों में से जो टीम जीतेगी सुपर 8 में क्वालिफाई कर जाएगी। संतोष न्यू बैट्समैन, वैभव के खाते में पहली सफलता, एक ब्रेक थ्रू दिलाने में एक विकेट अपने नाम कर गए वैभव। संतोष ये बायां हाथ के खिलाड़ी, और शॉट है, सुपर शॉट ऑन द अप, डाउन द ग्राउंड जाएगी गेंद सीधे दर्शकों के बीच 4 रन देकर। भाई काफी अच्छा लगा, मजा आ गया भाई कोल्हापुर प्रीमियर लीग केपीएल करने के लिए इस खूबसूरत से मैदान पर। और धन्यवाद कहना चाहूंगा मनोज संगपाल सर, जो लेजेंड है कोल्हापुर डिस्ट्रिक्ट के, बड़े खिलाड़ी। नंदू कुमार उल्पे, ये भी काफी बड़े खिलाड़ी है भाई। इस कमेटी से जो हमें प्यार मिला, मुकेश शिंदे, टोनी बावड़ेकर, नितिन माने, अन्य सहकारी कृष्णन पिंगड़े, इंद्रजीत बावड़ेकर, बापू बागड़ी, जितने भी कमेटी सदस्य हैं, मेरा सलूट मैं उन्हें करता हूं भाई। इतना आसान होता नहीं किसी भी कमेटी के लिए इतना बड़ा नियोजन करने के लिए। वेल डन। वैभव की अगली गेंद, और क्लास शॉट है, डीप लॉन्ग ऑफ एरिया में खेल दिया। 2 खिलाड़ी, मानो मैराथन लगी है गेंद और खिलाड़ी के बीच, और आखिरकार जीत हुई। गेंद निकल गई दर्शकों के बीच, मिल जाएंगे 4 रन। The tours complete 29 रन, 2 ओवर के बाद 29 रन। हॅलो 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 दो ओवरों के बाद रन बढ़ गए 29 रन। यहां से 2 ओवर खत्म हो गए, 2 के बाद 29 रन। गेंदबाजी में बदलाव करते हुए ये तीसरा ओवर। कप्तान साहब ओमकार खामकर नायक गेंदबाजी के लिए। ओमकार खामकर कप्तान है, मगर जिस तरीके से अभिजीत गायकवाड़ ने शुरुआत दिलाई है पिछले मैच की तरह, इस मैच में भी ये देखिए, किसी भी टीम के लिए पहले पावर प्ले के 2 ओवर जो होते हैं ना, वो बड़े मायने रखते हैं। वो कहते हैं ना कि शुरुआत जब अच्छी होती है, गुरु अंत भी काफी अच्छा होता है। फिलहाल 2 ओवर खत्म हो गए, 2 ओवरों के बाद रन बन गए 29 रन। जितने रन आने चाहिए थे पहले पावर प्ले में, वो कहीं ना कहीं बोर्ड पे लगाने में कामयाब हो गए। And as 2 overs complete, 29 runs, few overs to go. ओमकार खामकर, लेफ्ट आर्म बल्लेबाज, that's very good batting. ये कट गया ऐसे पॉइंट की दिशा में, बड़े आसानी से 1 रन लेते हुए। रन बने 30 रन, रन बन गए 30 रन।
शुभम गायकवाड. शुभम गायकवाड. पर्वत के ऊपरी हरियाली को देखकर ये न पता चलता गुरु कि उसके अंदर कितनी आग धधकती है, और जब वो फटती है ना तो मान लीजिए ज्वालामुखी की तरह फटती है. फिलहाल वही काम करते हुए ओमकार खामकर की अगली गेंद. ये तीसरा ओवर चलता हुआ. शुभम गायकवाड या स्ट्राइक पर. इसके लेके दिशा में कलाए का समीर वन टू पूरी जब तक फील्ड कर दे. सिंगल बटोरते हुए ओमकार खामकर कप्तान साहब गेंदबाजी के लिए. भाई चंग आमदार चषक में तो काफी अच्छी इन्होंने गेंदबाजी की थी. संतोषी स्ट्राइक पर. लिफ्ट आर्म बल्लेबाज और अंदर आकर ये पंप हो गए. वहां पर उंगली ऊपर होती हुई संतोष को चलता किया. मिडल स्टंप पर आ गए थे, क्रॉस द लाइन खेलने गए, गेंद और बल्ले से कोई संपर्क नहीं होता. गेंद जाके टकराए पैड पर और अंपायर की उंगली ऊपर होती हुई. ये दूसरा झटका लगता हुआ संतोष के रूप में. ओमकार खामकर आए गेंदबाजी के लिए, एक सफलता अपने नाम कर गए. संतोष को चलता किया डगआउट. ये दूसरा झटका. तेतीस चेंडू. रन बन के 32 रन. शुभम गायकवाड स्ट्राइक पर. फुल टॉस की विकेट. ये जाएगी, इतनी दूर जाएगी कि गुरु पूरे आधा रन देकर जाएगी. मानो ये हाइट का रिव्यू ले लिया अंपायर ने, तजुर्बेदार अंपायर. यस, बल्लेबाज ने लिया, सॉरी बल्लेबाज ने ले लिया है कि हाइट कितनी है. और मेरे साथी यहीं पर है, कैमरामैन जरूर चेक करेंगे. मानो तोहफा दिया और उस तोहफे को इस शुभम गायकवाड इस बल्लेबाज ने कबूल भी किया और बल्ले के बीचों बीच लिया. देखिए लॉन्च कहां पर किया इस गेंद को, जहां जाना चाहिए था वहां पर तब्दीली किया, सीधे जन समुदाय में. ओहो, ये देखिए जरूर चेक करेंगे कि हाइट कितनी है. फेयर डिलीवरी. शुभम गायकवाड के बल्ले से ये छक्का निकलता हुआ इन्हीं 6 रनों के सौदे से स्कोर आगे चलते हुए रन बन गए अब 38 रन, 38 रन.
ओमकार खामकर। भाई कई कबार गेंदबाजों के हाथों से गेंद फिसल भी जाती है जब पसीना छूटता है। ओमकार खामकर की अगली गेंद, शुभम गायकवाड़ ये रहेंगे स्ट्राइक पर। कोल्हापुर प्रीमियर लीग पर अभी की भी गेंद थी, लॉन्ग ऑफ में खेल दिया इसे, मगर पीछे खिलाड़ी एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। यहां से 3 ओवर खत्म हो गए और 3 ओवरों के बाद रन बने हैं 39 रन। भाई पहले पावर प्ले में ही शुरू के 2 ओवरों में 29 रन जोड़े थे, फिर इसके बाद ये देखिए 3 ओवरों के बाद रन बन गए 39 रन। जिस तरीके से रनों की औसत चल रही है ना गुरु, वो काबिल तारीफ, कमाल की रनों की औसत चलती हुई। वो कहते हैं ना भाई, सिद्धू यही कहते हैं, परिंदों को पूरी आजादी मिलेगी, ये उनके फैले हुए पंख बोलते हैं गुरु। वही लोग खामोश होते हैं जिनके जमाने में हुनर बोलते हैं। अभी भी 30 गेंदे और रन चाहिए जीत के लिए, 36 रनों की जरूरत। 30 चेंडू 36 दावा, 30 चेंडू 36 धावों की आवश्यकता। ये 74वां ओवर, रन बने हैं 39 धावा झालेले आहेत। वैभव ये 74वां ओवर, शुभम गायकवाड़ स्ट्राइक पर। वैभव ने एक सफलता अपने नाम की, यहां से विकेट्स की जरूरत होगी। क्या वो ब्रेक थ्रू दिलाएंगे वैभव? विकेट टेकर के नाम से जाने जाते वैभव। यह हल्के हाथों खेल दिया इसे ऑन साइड में, मगर पीक काफी फाइन रह गया ऑन साइड के खिलाड़ी, और जब तक थ्रो करते हैं वहां पर ये थोड़े लेट हो गए थ्रो करने के लिए। बड़े आसानी से 2 रन बटोरे। 74वां ओवर चलता हुआ। भाई दर्शकों को तो इतना ही जरूर कहूंगा कि ये मैच आखिरी समय तक जरूर चलेगा। किसके नाम हो गए 2 अंक? शुभम गायकवाड़, वैभव की अगली गेंद। ओहो ये अच्छी गेंद थी, ये बढ़िया गेंद, मिस कर गए वहां पर शुभम गायकवाड़ इस गेंद को। अट्ठाईस गेंदे और 34 रनों की जरूरत। 28 चेंडू 34 धावा, 34 रनों की जरूरत अभी भी। यह करारा शॉट है, लॉन्ग ऑफ में खेल दिया, ये जाएगी और निकल भी गई चौके के लिए। ताकतवर शॉट बिल्कुल लॉन्ग ऑफ में। जब भी वो शॉट खेलते तो उसमें पावर जनरेट काफी अच्छे से कर लेते हैं। अभी भी 30 रनों की जरूरत। रोमांचकारी मैच, प्रेशर वाला मैच। ओ ब्लॉक के भी गेंद, अच्छी गेंद थी, जरूर की खोद के निकाल दिया ऑन साइड में। ये सिंगल से संतुष्ट। कप्तान जानते थे कि सीधे बल्ले से काफी अच्छे खेलते हुए बिल्कुल सामने खड़े थे। संतोष रहेंगे स्ट्राइक पर। छब्बीस गेंदे 29 रन। फिर से ब्लॉक के भी गेंद, ये गेंद जाएगी, किसी भी खिलाड़ी के लिए कोई मौका नहीं मिलता हुआ ऑन साइड में। गैप को ढूंढने में कामयाब है और इसी के साथ रन बन गए हैं। 50 रन बन चुके हैं। 80 स्पोर्ट्स की रन बन गए 50 रन। अभी भी 25 गेंदों में 25 रनों की जरूरत। 25 चेंडू 25 धावा एज ए 25 बॉल्स। उठाया कर खेल दिया इसे, उड़ाया
उड़ी 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 गुरु, ये 6 रनों से जाके जुड़ी। इन्हीं 6 रनों की सहायता से स्कोर आगे चलता है, रन बन गए 56 रन, 56। शुभम गायकवाड ज्याने मागच्या सामन्यामध्ये जी 55 धावांची खेळी या स्पर्धेमधला अर्थातच अर्धशतक दुसरं अर्धशतक नोंदवलं होतं. दुसरं अर्धशतकही म्हणून आपल्याला पाहायला मिळालं होतं. 30 खेळी शुभम गायकवाडची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. दरम्यान वर या मैदानाकडे यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षकाजवळ चेंडू, झेल मात्र या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न केला होता. झेल मात्र सुटतोय आणि फलंदाजाला मिळतं जीवदान. इथे मात्र द्विधा मनस्थित दोन्ही फलंदाज यष्टीचा वेध घेतला गेला, परंतु पंच दर्शवतात या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे मागणी केली गेली की या ठिकाणी फलंदाज धावचित आहे की नाही. इथे आपण पाहणार आहोत तिसरे पंच पाहतील की फलंदाज या ठिकाणी धावचित आहे की नाही. की नॉन स्ट्राईकला फलंदाज होता शुभम गायकवाड, एक आक्रमक फलंदाज आणि तिसऱ्या पंचा निर्णय काही क्षणात या ठिकाणी येईल. निर्णय काही क्षणात मिळेल. या मनस्थितीमध्ये तिसरे पंच पाहत आहेत आणि फलंदाज नाबाद आहे, सेफ आहे. एका धावेचे योगदान इथे माल. वरिया मैदानाकडे पंचायत डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. इथे मात्र मस्त फटका पाहायला मिळतो. चेंडू जातोय डीप संतोष ज्या बॅटमधून 1 षटकार आणि 2 चौकारच्या मधून त्यांनी तब्बल 15 धावांचे योगदान दिले. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे झेलच्या खाली आणि या ठिकाणी मात्र फलंदाजाला मिळालं जीवदान. दुष्काळात 13 महिना असं ज्याला म्हणलं होतं. हा झेल सुटला आणि फलंदाज संतोषला मिळालं एका धावेचे योगदान. एकूण धावा दापलकर येऊन पोहोचल्या त्या तब्बल 62. 13ची गरज आहे. दरम्यान यावेळी मात्र पुढचा एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला. अर्थात
इथे मिळालं आणि एकूण धावा धापलका जाऊन पोहोचतात त्या 68. यावेळी अकराचा लाईन खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद मागितली. इथे चेंडू गेला तो अर्थात शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. लेग बायचा इशारा पंचांचा. एक धाव 69 धावा धापलकावर. जबरदस्त फलंदाजी शुभम गायकवाडची. त्यानंतर त्याची साथ संतोषच्या माध्यमातून इथे मिळाले. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सुमित सकपा. बॅकवर्ड लाईन खेळायचा प्रयत्न. इथे माझ्या चेंडूला बॅटच्या पट्ट्यात आलं नाही. चेंडू गेला शॉर्ट फाईनलच्या दिशेने. एक धाव इथे मिळेल आणि अशा प्रकारे लेग बायचा इशारा पंचांचा पुन्हा एक धाव. 70 धावा धापलकावर. 5 धावांची गरज. 5 धावांची गरज आहे. निश्चितच आपण जर या ठिकाणी पाहिलं तर एटी स्पोर्ट्स संघ विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळालं. शुभम गायकवाडची एक जबरदस्त फलंदाजी. 17 चेंडूमध्ये शुभम गायकवाडने आतापर्यंत नाबाद 40 धावांची खेळी केली. मगाशी मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर त्याने अर्थातच 55 धावांची खेळी केली होती. एक निश्चित लाजवाब फलंदाजी त्या पाहायला मिळाली. अर्थात कोल्हापूरचा ढाण्या भाग ज्याला म्हणला जाईल कारण एक अतिशय चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नवीन षटक गोलंदाज पुढे चेंडू. या ठिकाणी स्वरीचा इशारा येतोय. एक धाव आणखीन धापलकावर. 71. 4 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा सुपर 8 मध्ये जाणारा संघ कोणता असेल याचं उत्तर मिळेल. पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनी स्टाईल. या ठिकाणी मात्र विजयी फटका पाहायला मिळाला. चेंडू गेलाय लॉंग ऑन सी मध्ये येतो षटकार. 6 धावांचं योगदान आणि काय जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. तर एटी स्पोर्ट्स हा संघ हा सुपर 8 मध्ये प्रवेश केला. या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि अभिजित मुदगुम स्पोर्ट्स या संघाला पुढील स्पर्धेसाठी अर्थात पुढील सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा देऊया आणि सामन्याचा सामनावीर म्हणून त्याला योगदान देऊया ज्याने अतिशय चांगलं